प्रधान आपापल्या संघाला चला. आपण अनादी काळापासून चमत्कार पाहिला. या लोकांमध्ये सगळीकडे फिरून आलो. जिथं आम्हाला समजला इथं काहीतरी चमत्कार आहे तिथं गेलो. परंतु वास्तविक चैतन्य चमत्कार जो आहे त्याला आजपर्यंत पाहिलं नाही. आणि त्यामुळंच या संसारातली भटकंती देखील थांबली नाही. तेव्हा संसाराची भटकंती चार गतीमध्ये जे परिभ्रमण चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी ज्यांनी हे परिभ्रमण थांबवलेलं आहे असा तो जीवच चमत्कार म्हणावा लागेल. तेव्हा त्या जीवाच्या दर्शनाची ओढ आपल्या अंतरंगामध्ये सतत असली पाहिजे, लागली पाहिजे. कधी एकदा त्या अरिहंतांना भेटतो. कारण त्या जीवाजवळ दुःखाला कारणभूत दोषांचा अभाव झालेला असतो. आणि आम्हाला पण दुःख नको आहेत. तेव्हा त्या जीवाने काय केली जादू हे आपल्याला त्याला भेटल्यावरच समजणार. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी चला आपापले आसन घाला. डाव्या हातावर उजवा हात, ताठ बसा, मान सरळ. चित्ताला एकाग्र करीत डोळे उघडून या जीवाकडे पहा. समोर विराजमान मेरू पर्वतावर विराजमान असणारा हा जीव पहा. अरिहंत 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 आहे. हा जीव अरिहंत आहे. सर्व दुःख देणाऱ्या शत्रूंचा या जीवाने नाश केलेला आहे. सर्व दोष मुक्त असा हा जीव आहे. पहा पहा. पाहिले तरी लक्षात येते निर्दोष आहे, निर्भय आहे, निराकुल आहे. पहा पहा. शांत आहे, स्वस्थ आहे, आत्मस्थ आहे, आत्मस्वरूपामध्ये लीन आहे. बघा जरा. ध्यानस्थ आहे, निर्विकार आहे, निष्कषाय आहे. एकटक पहा. आपल्याला आवडणारे, आपल्याला ज्याची इच्छा आहे असे सगळे गुण या जीवामध्ये प्रगट आहेत. बघा एकटक. आणि हा जीव काय करतोय ते पण बघा. हे गुण त्या जीवामध्ये कुठून प्रगट झालेले आहेत, कुठून आलेत हे पण पहा जरा. ही निर्दोषता बाहेरून आलेली नाही. निर्दोषता स्वभावातून प्रगट झालेली आहे. एकटक बघा. निर्दोष स्वभावाच्या आश्रयाने या जीवाच्या ठिकाणी
संपूर्ण निर्दोषता व्यक्त झालेली आहे. बघा बघा, क्षुधा नाही, तृषा नाही, भय नाही, रोष नाही, चिंता नाही, राग नाही, मोह नाही. पहा पहा, म्हातारपण नाही, रोग नाही, मृत्यू नाही. बघा जरा, निर्दोष प्रभू आहेत. स्वेद घाम नाही, खेद नाही, मद नाही, रती नाही. विस्मय, आश्चर्य कसलेही नाही. निद्रा नाही. बघा, जन्म नाही, उद्वेग नाही, शांत आत्मा आहे. बघा बघा, 18 दोषाने रहित असणारे हे देवाधिदेव आहेत. अशा 18 दोषांनी रहित असणाऱ्या या जीवाला मी भाव नमस्कार करतो. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. मला पण पाहिजे, मला पण पाहिजे. जे आपल्या जवळ आहे ते मला पण पाहिजे. म्हणा एकदा आतमध्ये, मागा एकदा ही गोष्ट. आपल्यासारखी निर्दोषता मला पण पाहिजे. आपल्यासारखी निर्भयता मला पण हवी. पहा पहा, आपल्यासारखीच निर्मोहता मला पण हवी. आपल्यासारखे सुख शांती मला पण पाहिजे. भगवान घे घे, कुठं नको म्हणतो. तुझ्याजवळ हे सगळं आहे. जसं माझ्याजवळ आहे तसं तुझ्याजवळ पण आहे. काय सांगता? हो, आहे आहे, तुझ्याजवळ आहे. तू देखील माझ्यासारखाच आहेस. भगवान सांगतायत आम्हाला, तू पण माझ्यासारखाच आहेस. काय सांगता? हो. बघा बघा, प्रभूंची वाणी असत नसते, असत्य नसते. त्यांना असत्य सांगण्याचं काही प्रयोजन नाही, कारण ते वीतराग आहेत. बघा, मन लावून डोळे उघडून एकटक बघा जरा, कंटाळ करू नका. वीतरागी प्रभूंची वाणी सत्य आहे. ते सांगतात, प्रत्येक जीव निर्दोष आहे. क्षुधादी 18 दोषाने स्वभावानेच रहित असतो प्रत्येक जीव. कोणत्याही जीवामध्ये क्षुधादी 18 दोष नसतातच. बघा, प्रभूंना पाहिल्याशिवाय नाही समजणार. हे काही बाहेरच्या साधनेचे फळ नाही. अंतरंग आत्मस्वरूपाच्या आश्रयाने हे फळ प्रभूंच्या ठिकाणी प्रगट आहे. पहा पहा, निर्दोष परमात्मा, अंशन स्वभावी परमात्मा, निर्भय परमात्मा आहे.
कोणाची म्हणून या जीवाला भीती वाटत नाही. बघा जरा, निर्भय आहेत, अभय आहेत. ओहो, नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. चेहऱ्यावर कुठं भयाचा लेश देखील दिसत नाही, भयाची रेष नाही, निर्भय आहे. निर्भय स्वभावाच्या आश्रयाने त्यांच्या अवस्थेमध्ये अभयता प्रगट झालेली आहे. पहा पहा, डोळे मिटा. आपल्या चित्तामध्ये पहा. डोळे उघडे ठेवून बघायचा सुद्धा किती कंटाळा. आता डोळे मिटा आणि चित्तामध्ये पहा. चला, त्याच जीवाला पहा, अरिहंतांना पहा. निर्दोष अरिहंत प्रभूंना पहा. निर्दोष आहे, निर्भय आहे. 18 दोषांनी रहित आहेत. बघा बघा. छुअतन भीरुरोसो रागो मोहो चिंता जरा रुजामीच्छो सेदम खेदम दोरई विम्मिय निद्दा जनू वेगो. या 18 दोषाने रहित आहेत. पहा, हा जीव आहे का आपल्या हृदय कमळावर विराजमान आहे का? त्या हृदय कमळावर नाही त्या लोकांना बसवलंय, नाही त्या वस्तूंना ठेवलंय, नाही तो कचरा या हृदय कमळावर ठेवलेला आहे. कचरा ठेवण्याचे स्थान नाही. मुलं, बाळ, पैसा, अडका, शरीर, कषाय हे सगळे दूर करा आणि या हृदय कमळावर या निर्दोष प्रभूंना स्थापित करा, विराजित करा. आहा, चित्त कसं प्रसन्न होतं पहा. छान वाटेल. आकुलतेची, दुःखाची कारणं दूर करा आणि निराकुल, दुःखमुक्त अशा अरिहंत प्रभूंना आपल्या हृदयामध्ये स्थान द्या. आता त्यांना स्थान देणे योग्य आहे. तेच एक शरण जाण्यास योग्य आहेत. अर्हन्ते शरणं पवज्जामि. मी अर्हंत प्रभूंना शरण जातो. ओहो, मी अर्हंत प्रभूंचाच आश्रय घेतो. आता दुसरे इथे मला कोणीही आश्रयस्थान दिसत नाही, अभयस्थान दिसत नाही. एक आपणच आहात. माझ्या दुःखातून मला मुक्त करणारे एक आपणच मला दिसता. बाकी सगळे तर दुःख देणारे, आकुलता उत्पन्न करणारे आहेत. चला पहा, 18 दोषांनी रहित असणारे हे प्रभू आहेत का आपल्या ज्ञानात? दिसतायत का? पाहताय का? बघा. क्षुधा दोष रहित आहेत. तृष्णा दोष रहित आहेत. भय दोष रहित आहेत.
रोष दोष रहित आहेत, राग दोष रहित आहेत. बघा बघा दोष कोणते आहेत हे पण लक्षात येतील. राग हा दोष आहे, त्याने हे आपल्या हृदयामध्ये विराजमान असणारे प्रभू रहित आहेत, म्हणूनच प्रभू आहेत, म्हणूनच आश्रय करण्यायोग्य आहेत. बघा बघा हा जीव मोहरहित आहे, मोहरूपी दोष या जीवामध्ये नाही. बघा ना जरा त्या जीवाला, कोणाच्याही प्रति मोह नाही, मोहरूपी दोषाने मुक्त आहे हा जीव. चिंता दोष रहित आहे हा जीव. चिंता नाही कोणतीही कसलीही, चिंता दोष आहे. पहा या जीवाच्या स्वरूपामध्ये चिंता नाही, या जीवाच्या परिणतीमध्ये चिंता नाही. चिंता मुक्त असा परमात्मा आहे हा जीव, उत्तम आहे. पहा म्हातारपणाच्या दोषाने पण हा जीव रहित आहे. म्हातारपण पण दोष आहे, त्याने हा जीव रहित आहे. रोग दोष नाहीच. पहा पहा रोगमुक्त असा हा निर्दोष जीव आहे. 18 दोष रहित हा जीव जाणतो आहोत आपण. आपल्या ज्ञानामध्ये आपल्या ध्यानामध्ये 18 दोष रहित असणारा जीव आहे. याचं नाव अरिहंत आहे. अरिहंत 18 दोषांनी रहित आहे. पहा पहा मृत्यूरूपी दोष या जीवाच्या ठिकाणी नाही. पहा पहा त्या जीवाला, निर्दोष आहे हा जीव. घाम स्वेद दोष रहित आहे हा जीव. बघा बघा व्यवहारातही ज्याला दोष मांडले आहे त्याने रहित आहे हा जीव. खेद रूपी दोषाने मुक्त आहे हा जीव. जाणतो आहोत आपण त्या जीवाला. आहे की नाही हा चमत्कार? असा कुठे जीव बघितलाय का आजपर्यंत? निर्दोष नाही, आपणच एकमात्र निर्दोष आहात. जाणतोय मी आपणास. आपण जाणले जाता आहात माझ्या ज्ञानामध्ये. आपणच माझ्या ध्यानामध्ये आहात. आपल्याला सोडून मी आता कशाला दुसऱ्याचे ध्यान करतोय? आपणच फक्त आता माझ्या ध्यानात राहणार. बघा 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 निर्दोष जीव आहे, निर्दोष अरिहंत प्रभू आहे. जाणले जाता आहे. प्रमेय आहेत ते पण, जाणले जातात ते सुद्धा. जाणतो आहोत आपण. आपल्यामध्ये त्यांना जाणण्याची शक्ती आहे. जाणा जाणा
निर्दोष अशा अरिहंतांना जाणा. मद दोष रहित असणारे हे प्रभू आहेत, निर्मद आहेत. जाणा पहा, कुठलाही गर्व नाही, निर्मद आहेत, मद दोष रहित आहेत, जाणले जात आहेत. 18 दोषांनी रहित असणारे प्रभू जाणतो आहोत. रती दोष या जीवामध्ये नाहीच. बघा बघा जरा, कुठल्याही जड चेतन पदार्थांच्या प्रती या जीवामध्ये रती भाव नाहीच. रती दोष रहित असणारे हे देवाधिदेव आहे. विस्मय आश्चर्य नामक दोषाने देखील हा जीव रहित आहे. अरिहंत आश्चर्य दोषाने रहित आहेत, कारण सर्वज्ञ आहेत, सर्व काही जाणतात. कशाचे आश्चर्य? पहा पहा, आश्चर्य दोष आहे, अज्ञानजन्य दोष आहे. प्रभू अज्ञान रहित आहे. जाणतो आहोत आपण त्यांना. तेच एक जाणले जात आहेत, तेच एक जाणण्यासारखे आहेत. प्रभू आपण खरोखर महान आहात. तुमचा विचार करतो तेव्हा मला आता कुठं आपली महानता पटू लागली आहे. पटते ना? नुसतं ऐकत होतो आजपर्यंत, कधी विचार करायला संधीच नव्हती. आता विचार करतोय आपला मी. आपण का महान हे मला आता समजत आहे. आपल्यामध्ये निद्रा नावाचा पण दोष राहिलेला नाही. निद्रा दोष रहित असणारे हे प्रभू आहेत की नाही? कधी झोपतात का बघा प्रभू? दर्शनावरून कर्म राहिले नाही ना. संपली निद्रा, संपली. दर्शनावरून कर्माचा क्षय झालाय. निद्रा रहित. निद्रा दोष आहे, झोप येणे हा दोष आहे. प्रभू निर्दोष आहे, निद्रा रहित आहे. जाना प्रभूंना, जाना या जीवाच्या चमत्काराला. हा सगळा चमत्कार आहे, चैतन्य चमत्कार आहे. हा चैतन्य चमत्कारामुळेच हे दोष नष्ट झालेत. निद्रा रहित अशी अवस्था प्रगट झालेली आहे. जन्मरूपी दोषाने रहित आहे. जन्म पण दोष आहे. हॅपी बर्थडे नाही, तो दोष आहे. प्रभू जन्मरूपी दोषाने रहित आहेत. जन्म हा दोष आहे. दोष हॅपी कसा असू शकतो? नाही. दोष आनंदाचे कारण असू शकत नाही. पहा, प्रभूंना पहा.
जन्मरूपी दोषातून मुक्त झालेले हे प्रभू आहेत, म्हणूनच महान आहेत. जाणतोय प्रभू, जाणतोय, समजतोय. मला माझे अज्ञान दिसत आहे प्रभू. आपल्याला जाणताना मला माझ्या अज्ञानाची खंत होत आहे प्रभू. माझ्या दोषाची मला खंत होते आहे प्रभू. क्षमा क्षमा प्रभू. पहा, उद्वेग दोष रहित प्रभू आहे. 18 दोषांनी रहित असणारे हे देवाधिदेव आहे. हे 18 दोष नष्ट झाले कसे? बघा प्रभूंकडे, आत्मस्थ प्रभूंकडे बघा. उत्तर हेच आहे, आत्मस्थ झाल्यामुळे हे दोष संपले. हा जीव आत्मस्थ झालेला आहे, आत्मस्वरूपामध्ये स्थित आहे, आत्मस्वरूपामध्येच राहत आहे. म्हणून ही निर्दोषता दिसत आहे. कळले का रहस्य निर्दोषतेचे? आम्हाला पण क्षुधा तृषादी दोषातून मुक्त व्हायचे आहे. दोष दुःखाचे कारण असतात. आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचे आहे ना, तर दोषातून मुक्त झाले पाहिजे. दोषातून मुक्त व्हायचे आहे ना, तर मग आत्मस्वरूपामध्ये चला 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 चला. घाई करा आता आत्मस्वरूपामध्ये जाण्याची, राहण्याची. हा मी निर्दोष आत्मा आहे. मी पण प्रभूंसारखाच, मी पण त्या जीवासारखाच एक जीव आहे. आहे की नाही आपण जीव? पहिला हा तर निर्णय करा. आहोत, आपण जीव आहोत, जीवच आहोत. प्रभूंप्रमाणे जाणणारा हा मी जीव निर्दोष आहे, निर्दोष आहे. जाणा जाणा जाणा. मी पण निर्दोषच आहे. निज शुद्धात्मा निर्दोष आहे. अरहंत स्वरूपी शुद्धात्मा निर्दोष आहे. पहा, या देह देवालयामध्ये विराजमान अरिहंत स्वरूपी निजात्मा 18 दोषाने रहित आहे. ज्ञान, दर्शन, चारित्र, आनंद आदी अनंत गुणांनी संपन्न आहे. जाना जाना, प्रतीती करा. हा मी अनशन गुण संपन्न आहे. हा मी क्षुधा तृषा दोष रहित आहे. जाना जाना जाना. दोष गुण जाणल्याशिवाय सोडणार काय, ग्रहण करणार काय? बिन जानत दोष गुणन को कैसे तजिये गहिये. कसं सोडणार आणि कसं ग्रहण करणार? अज्ञानाने दोषालाच गुण मानले होते ना. कोणी सांगणारा भेटलाच नाही. सांगणारे तर असेच भेटले, चांगलं खात जा, पीत जा.
खाण्यापिण्यावरच जगत असतो, असेच भेटले मला सगळे. माझं दुर्भाग्य. आता आपण मला भेटला, माझं सुभाग्य. ओहो, आपलं सौभाग्य आपल्याला सांगणारे भेटले. आपण खाणारे पिणारे नाही आहोत, खाण्यापिण्यावर जगणारे नाही आहोत. भो भगवन, महान आहात आपण. पहा पहा, गुणांचा पिंड पहा. दोषमुक्त असा निज आत्मा पहा. जाणा, पहा म्हणजेच जाणा, अनुभवा, प्रतीती करा. मी आहे, निर्दोष आहे, गुणसंपन्न आहे. अठरा दोषांनी रहित निर्दोष पहा. निजात्मा, मी जीव, भय दोष रहित आहेच. निर्भयोऽहम्. कशाला भ्यायचे, कुणाला भ्यायचे, का भ्यायचे? नाही नाही, निर्भय आहोत. आपलं अस्तित्व आहे. आपल्या अस्तित्वाला कोणीही नष्ट करू शकत नाही. आपल्या निर्दोष स्वभावाचा कोणीही घात करण्यास समर्थ नाही. जाणा, निर्भय स्वभावाला जाणं. भय राहणार नाही. भय संज्ञा रहित आहोत. जाणा, भय मुक्त आहोत. जाणा, जसे प्रभू निर्भय आहेत, भय रहित आहेत, त्यांच्यासारखाच हा आपला जीव सुद्धा निर्भय आहे. खायला प्यायला मिळोत अथवा न मिळोत, मला आता भीती राहिलेली नाही. मी जाणले आहे, मी खाण्यापिण्यावर जगत नाही. जाणतो आहे, मी खाण्यापिण्यावर मी जगत नाही. निर्भयोऽहम्. पुन्हा
पुन्हा आपल्या अभय स्वभावाजवळ जा, अभय स्वभावाची अनुभूती करा. ज्याच्या ज्याच्यामुळं भीती वाटते ते सगळे या निर्भय स्वभावाने पासून भिन्न आहेत. पहा, भिण्यासारखे काही नाही. अचानक काही होणार नाही. मृत्यू मला येतच नाही. म्हातारपण माझ्या आत्म्यामध्ये प्रवेश करत नाही. कशाला घाबरता, कशाला घाबरता? रोग मला होतच नाहीत. मी जीव आहे, अरूपी जीव आहे, अमूर्तिक जीव आहे, निरोगी जीव आहे, अजर अमर जीव आहे. जाणा, जाणा. बघा आपल्याला भयाच्या कारणांचा या निजध्रुवामध्ये अभाव आहे. निर्भयोऽहम् दरिद्रतेचे भय नाही. स्त्री पुत्राचे भय नाही. जन्म जरा मृत्यूचे भय नाही. राग द्वेष मोहाचे भय नाही. क्रोध मान माया लोभ यांचे भय नाही. पहा पहा, निष्क्रोध निर्मान निर्माया निर्लोभ निराग निर्द्वेष निर्मोह अनंत गुणलक्ष्मीने संपन्न अशरीरी असा हा मी अभय आत्मा आहे. जाना जाना जाना. अभय स्वभावाची प्रतीती करा. डोळे उघडा. या जीवाकडे पहा. भयरहित दिसेल. आहे का भीती बघा या जीवाजवळ. निर्भय आहे हा जीव.
डोळे मिटा. आपल्या निर्भय स्वभावाला जाणा. निज स्वभावामध्ये भय नाहीच. डोळे उघडा. त्या जीवाकडे पुन्हा पहा. हा जीव घाबरत कसा नाही. जाणतोय माझे अस्तित्व कोणीही नष्ट करू शकत नाही. जाणतोय हा जीव मी आहे. डोळे मिटा. आपल्याला पण काही घाबरण्याचे कारण नाही. आपल्यामध्ये पण आपला अस्तित्व गुण आहे. आपले अस्तित्व कोणीही नष्ट करू शकत नाही. अस्तित्व गुणवाला निज स्वभाव जाणा. डोळे उघडा. पुन्हा एकदा या जीवाला पहा. भीती नाही दिसणार. का भीती नाही? कारण अपराध करत नाही हा जीव कोणता सुद्धा. राग, द्वेष, मोह, चिंता, विकल्प कोणतेही अपराध करीत नाही. म्हणून निर्भय आहे. भीती नाही. निर्भयतेचे रहस्य प्रगट झाले. निरपराध आहे, निर्भय आहे. डोळे मिटा. स्वतःच्या निरपराध स्वभावाला पहा. निजात्मा स्वभावाने निरपराध आहे. राग, द्वेष, मोह, चिंता, विकल्प करणारा मी नाहीच. मी निरपराध आहे म्हणून निर्भय ही आहे. जाणा. आता हा प्रयोग सर्वांनी स्वतः करायचा आहे आणि स्वतःला निर्भय करायचे आहे. शब्दाने नाही, भावाने निर्भय व्हायचे आहे.
अभयोऽहम् निर्दोषस्वरूपोऽहम्। आता या शरीराची कोणतीही अवस्था होऊ द्यात, डोकं दुखू देत, नाहीतर छातीत दुखू देत, नाहीतर पाय दुखू दे, मला आता भीती राहिली नाही. मी यापासून भिन्न, निरामय, निर्भय आत्मा आहे, हे मला चांगलं समजलं आहे. माझे अस्तित्व शरीरामध्ये नाही, माझे अस्तित्व माझ्या निर्दोष स्वरूपामध्येच आहे. मला भूक तहानेची भीती नाही. माझे अस्तित्व माझ्या अंशन स्वभावामध्येच आहे. जाणतो आहोत. डोळे उघडा. त्या जीवाला पहा ज्याने आपलं भय नष्ट केलेलं आहे. पहा आपल्या समोर विराजमान हा निर्भय आत्मा आहे, निर्भय परमात्मा आहे. भो निर्भय परमात्मा, नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. आपण महान आहात. माझा भय दोष आपण नष्ट केला. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. डोळे मिटा. आपल्या निर्भय आत्मस्वरूपाला पहा. हे निर्भय आत्मा, तू माझं भय नष्ट केलं. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. स्वतःच्या आत्म्याला जाणा. निर्भय परमात्म स्वरूपाला जाणा. विसर्जन.